Amen. Praise the Lord. Thank you, Jesus. Thank you, Father. देवाला धन्यवाद. Let us look to God. प्रभूकडे बघूया. Father, we thank you and praise you for this evening. देवप्पा आजच्या सायंकाळच्या समयासाठी तुझे आभार मानतो. Lord, we need you, Lord, प्रभू आम्हाला तुझी गरज आहे प्रभू. more than ever before. अगोदरपेक्षाही जास्त आम्हाला आता तुझी गरज आहे. Because in these times कारण की या काळामध्ये where things are not unsure, they are not sure, ज्या गोष्टींची काही खात्रीच नाही, you are the only sure foundation. तेव्हा तू एकच आमचा खात्रीपूर्वक पाया आहेस. And so we want to build our lives on you म्हणून आम्हाला आमचं जीवन तुझ्यावरच बांधायचंय and your word. आणि तुझ्या शब्दावर बांधायचंय. So speak to us, Lord, म्हणून आज आमच्याशी बोल प्रभू, that our lives will be made. की आमचं जीवन घडावं. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात आम्ही ही प्रार्थना मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. आमेन. आमेन. When prayer doesn't prevent pain, जेव्हा प्रार्थना करूनही वेदना जात नाही, when prayer doesn't prevent pain, जेव्हा प्रार्थना करून सुद्धा वेदना जात नाही, the gap between covering and choice. तेव्हा आवरण आणि निवड यामधली गॅप. Amen. आमेन. When कवच, prayer, आवरण आणि निवड यामधला फरक किंवा गॅप. when prayer doesn't prevent pain. जेव्हा प्रार्थना करून सुद्धा वेदना टळत नाहीत. We'll open our Bibles to Job chapter 1 verse 5. इयोबाचा पहिला अध्याय आणि त्यातलं 5वं वचन आपण सर्वांनी काढूया. सगळ्यांनी खाली बसा प्लीज आणि सर्वांनी आपलं बायबल काढा. इयोब 1. And it was so when the days of their feasting were gone about that Job sent and sanctified them and rose up early in the morning and offered burnt offerings according to the number of them all. For Job said, it may be that my sons have sinned and cursed God in their hearts. Thus did Job continually. इयोबाचा पहिला अध्याय 5वं वचन. आणि असे झाले की त्यांच्या भोजनाचे दिवस क्रमाने समाप्त झाले. म्हणजे इयोब निरोप पाठवून त्यांना पवित्र करीत असे आणि पहाटेस उठून त्या सर्वांच्या संख्येच्या प्रमाणाने होमारपणे अर्पण करीत असे. कारण इयोब म्हणत असे, कदाचित माझ्या मुलांनी पाप केले असेल आणि आपल्या मनात देवाला अवमानले असेल. इयोब सर्वदा असेच करीत असे. Amen. आमेन. This is a family story, ही एक पारिवारिक कथा आहे. a story of the father and his children. वडिलांची आणि त्या वडिलांच्या मुलांची. And so the question of why calamity fell on Job's children, तर योबाच्या मुलांवरती का संकट पडलं हा जो प्रश्न आहे, despite his constant prayers, जरी योब सातत्याने प्रार्थना करायचा तरी सुद्धा त्याच्या मुलांवर एवढं संकट पडलं. because here it says Job did this continually. काय इथे लिहिलेलं आहे, योब सर्वदा असे करीत असे. So despite his constant prayers, तर योबाने सातत्याने प्रार्थना केल्यानंतर सुद्धा why this calamity fell? हे संकट का पडलं? This is the central mystery of the book of Job. योबाच्या पुस्तकामध्ये असलेली मध्यभागातलं हे गुपित आहे. योबाच्या पुस्तकात असलेलं मध्यभागी केंद्रस्थानी असलेलं हे गुपित आहे की हा योब नावाचा माणूस एवढ्या प्रार्थना करायचा तरी सुद्धा त्याच्या मुलांवरती एवढं मोठं संकट कसं आलं. It challenges our view of faith also. आणि आपलाही विश्वासाचा जो दृष्टिकोन आहे त्याला यातनं थोडंसं आव्हान प्राप्त होतं की हाऊ, असं कसं. Because we want to believe कारण आपल्याला विश्वास ठेवायचा असतो that if we are good की आपण जर चांगले आहोत and if we pray enough, आणि आपण पुरेशी प्रार्थना करत आहोत, God is obligated to keep us away from all pain. तर मग देव बांधीलय, देवानी सगळ्या वेदनेपासून आपल्याला लांब ठेवलं पाहिजे. But the Bible shows us something deeper. पण बायबल आपल्याला काहीतरी खोल दाखवतं. Here the adversary challenged God. इथे जो शत्रू आहे त्याने देवाला आव्हान टाकलं. The devil challenged God. शत्रू म्हणजे सैतान. सैतानाने इयोबाविषयीनं देवाला आव्हान टाकलं And he said, आणि म्हणाला सैतान, the only reason Job's prayer is praying is एकच कारण आहे ज्या कारणापायी
देवा तुला असं वाटतं ना की योब प्रार्थना करतो, त्याच्या मागे एकच कारण आहे की योब एवढ्या प्रार्थना का करतो? You have set a hedge around everything. कारण की त्याच्या सगळ्याच्या सभोवताली तू कुंपण घातलेला आहे. तो का नाही तुला एवढ्या प्रार्थना करणार? तो तुला प्रार्थना करणारच. And you have blessed him so much. आणि योबाला तू एवढा भरमसाठ आशीर्वाद दिलेला आहे, तो का नाही प्रार्थना करणार तुला? तो करणार. And so we see God allowed the calamity, मग आपण बघतो की देवाने ते संकट येऊ दिलं. not because Job's prayer were weak, अशा कारणामुळे नाही की योबाच्या प्रार्थनाच काम करत नव्हत्या, का योबाच्या प्रार्थना कमजोर झाल्या, अशक्त झाल्या, का योब पापीच होता, असं काही नाही. but to prove पण हे सिद्ध करायला that Job's worship was not a business deal. की योबाची आराधना कुठला व्यावसायिक व्यवहार नव्हता. इट वॉजंट अ बिझनेस डील. It was a genuine love of God. तर ते देवावरचं एक निखळ प्रेम होतं. तो व्यवहार नव्हता काही की एवढी नाणी घ्या आणि मग एवढ्या एवढ्या संकटातनं वाचवा आणि आमच्यासाठी असं असं करा. तसं नव्हतं ते. That you blessed me, so I will pray now. की तू मला आशीर्वाद दिला आहे, मग आता मी प्रार्थना करेन, कारण तू मला तेवढा आशीर्वाद दिला ना, तो लेट्स डू अ डील. No, it was a genuine love for God. त्याचं देवावरचं ते निखळ प्रेम होतं की मला प्रार्थना केल्याशिवाय राहवतच नाही. Regardless of what was given or taken away. आणि मग त्याला जे काही दिलं गेलं योबाला किंवा योबाकडनं जे काही काढून घेण्यात आलं, त्या सगळ्याला न जुमानता योबाने प्रार्थना मात्र दिवस रात्र केल्या. And we see in the calamity, आणि आपण पाहतो त्या संकटात Job's friends came with their own argument. योबाचे मित्र आले आपला स्वतःचाच काहीतरी वाद घेऊन. And उनका कुछ और ही. And they said, आणि ते म्हणाले the children must have died because they must have sinned. तुझी मुलं वारली कारण की तुझ्या मुलांनी केलं असेल काहीतरी पाप. तुझी मुलं होतीच तशी, Or maybe you sinned. किंवा तू काहीतरी पाप केलं असेल. But let us settle this today. पण आज आपण हे थोडंसं सेटल करू. Every calamity प्रत्येक आलेलं संकट or every untimely death in the family किंवा परिवारामध्ये ठरलेल्या वेळेमध्ये न आलेलं कुणाचं निधन is not a direct punishment for our personal sin. म्हणजे आपल्या व्यक्तिगत पापांसाठी दिलेली ती डायरेक्ट शिक्षा नाहीये बेटा, की आपण काहीतरी व्यक्तिगत पाप केली होती आणि त्याची शिक्षा देवाने आपल्याला अशी केली की आता आपल्या घरचं कोणीतरी वेळे अगोदरच मेलं. It doesn't happen all the time. नेहमी असं होत नाही. Sometimes it may happen. कधी कधी होऊ शकतं, पण नेहमी असं होत नाही. Because God himself confirmed, कारण देवाने स्वतः कन्फर्म केलं, at least for Job, कमीत कमी योबाच्या जीवनाविषयीनं तरी, that Job was perfect. की योब परिपूर्ण होता. So this question does not rise. हा प्रश्न योबाविषयीनं उभाच राहत नाही. And even when God finally answers Job, आणि सरतेशेवटी जेव्हा देवाने योबाला उत्तर दिलं, he does not explain त्याला देवाने त्याला काही एक्सप्लेन केलं नाही, स्पष्ट केलं why your children died. की तुझी मुलं का मेली. ह्याचं कारण देवाने त्याला काही एक्सप्लेनेशन देऊन सांगितलंच नाही. Sometimes कधी कधी God will never explain why you're going through certain trials. का तू एखाद्या त्रासातनं जात आहेस, देव तुला कधीही सांगणार नाही, एक्सप्लेनच करणार नाही की एवढ्या त्रासातनं तू का जातोयस. Even at times when he later on blesses you, he will not reveal why you went through a certain trial. आणि कधी कधी देवाने नंतरून जरी तुम्हाला आशीर्वाद दिला ना, तरी सुद्धा देव तुम्हाला सांगणार नाही कधी कधी स्पष्ट करून की मी का एवढे त्रास तुला होऊ दिले. Let it be hidden in his bosom. त्याच्या उरात, देवाच्या उरात ते लपलेलं असू दे. वी नीड नॉट डिग आउट एव्हरीथिंग. Say. देवाच्या उरात ते लपलेलं असू दे. And instead he points to his overwhelming power. आणि उलटपक्षी तो त्याच्या अतिशय मोठ्या सामर्थ्याकडे इशारा करतो. God is pointing to Job that he is a wise God. म्हणजे देव योबाला असं म्हणतोय की तो एक ज्ञानी देव आहे, इशारा करून तो सांगतोय. And he says, look at this universe. आणि देव त्याला म्हणतो, योबा ही सृष्टी बघ, I created it by my wisdom. मी निर्माण केलेली आहे. चंद्रमा, सूर्य और तारे, भूमी के प्राणी. In other words, म्हणजे दुसऱ्या शब्दात, don't question me. तुम्हाला प्रश्न नको विचारू. Yours is such a tiny thing. तुझं काय एवढंच आहे, ह्याच्याविषयीनं तू मला प्रश्न विचारू नको. सृष्टी बघ, ही एवढी मोठी सृष्टी मी निर्माण केली आहे. So the lesson is तर यातला धडा असा आहे that God's purposes are often too
wonderful for human minds to even grasp. देवाचे संकल्प मानवी मनाला ना कधी कधी कळून घेणं म्हणजे आश्चर्यच आहे ते सगळं. And he is not required to give us an explanation. आणि देवाने प्रत्येक गोष्टीचं आपल्याला स्पष्टीकरण द्यायला देव आपल्याला तसा तर बांधील नाही ना. We are the clay. आपण मातीचा गोळा आणि तो कुंभार आहे ना. He is the potter. तो कुंभार आहे ना. कुंभाराने दरवेळेला या गोळ्याला असा आकार का दिला आणि त्या गोळ्याला तसं मडकं का बनवलं सांगणं गरजेचं नाहीये. And yet through that loss, आणि तरी त्या नुकसानात we see one silver lining. आपण एक रुपेरी किनार पाहतो. Job is refined like pure gold. इयोब शुद्ध सोन्यासारखा शुद्ध होऊन बाहेर येतो. And so he moves from having heard about God. म्हणजे देवाकडून त्याने ऐकलं इथून तो पुढे जातो. Later on we see in Job 42, now he sees God. इयोब 42 मध्ये आपल्याला दिसतं की इयोब आता देवाला पाहतो. म्हणजे पहिले तो फक्त देवाचं ऐकत होता, त्याला देव ऐकू येत असे, पण पश्चात इयोबाच्या 42-45 अध्यायापर्यंत इयोबाला देव दिसू लागला. So there is an intimacy that comes through suffering. तर त्रासांमधून जाऊन ना देवाशी आपली एक जवळीकता निर्माण होते, राधा व्हायला हवी. That comfort will never produce. आणि सांत्वनामधनं किंवा आरामातनं कधीही ती देवाशी जवळीकता निर्माण होऊ शकत नाही. I have जी seen. त्रासांमधून जाऊन आपली देवाशी जवळीकता निर्माण होते. I have seen it. मी पाहिलेलं आहे. The ones who go through suffering, जे लोक खूप त्रासातून जातात, God has revealed himself more to such people. देवाने स्वतःचं दर्शन, स्वतःचं प्रगटीकरण अशा लोकांना फार वाढत्या प्रमाणात दिलेलं असतं जे खूप त्रासातनं गेलेले आहेत. Amen. आमेन. And so why did they die? ते का मेल? इयोबाची मुलं का मेली? That's the question. हा प्रश्नच आहे ना. In the general sense, एक जनरल बोलायला गेलो we need to understand they were all mortals. तर आपल्याला सगळ्यांना हे कळायला हवं की ते होते सगळे नाशकारक विनाशी. One day they all have to die. म्हणजे एके दिवशी सगळ्यांनी मरण होतच आणि ते मेले. And so they were subject to the brokenness. तर ते तुटकेपणाला म्हणजे आहारी होते. ते तुटकेपण येणारच होतं. Because we are living in an evil world. आपण दुष्ट जगात जगतो तर कधी ना कधी ते होणार. ते तुटकेपण येणार कधी ना कधी. हर एक जण And there are accidents and evil that exist. आणि काही अपघात होतात, काही दुष्टाई आहे या जगात, आहे सगळं ना. So their deaths were not necessarily a specific judgment. तर योबाच्या मुलांचं 1-7-10 मुलांचं मरण म्हणजे देवाने योबाचा काहीतरी न्याय निवाडा केला असं नाहीये. But part of the tragic reality, पण एक त्याचा भाग, ही जी दुर्घटना, वास्तविकतेतली ही जी दुर्घटना झाली त्यातला एक सत्यतेचा अर्धा भाग, that even the righteous are not exempt from pain. तो असा आहे की नीतिमान माणसं सुद्धा वेदनेपासून लांब नसतात, त्यांनाही वेदना होतात. Because we are living in a fallen कारण आपण nature. पतन पावलेल्या जगात जगतोय तर नीतिमानांना सुद्धा त्रास होतात. Living in a fallen world. पतन पावलेल्या जगात आपण जगत आहोत. नीतिमानांनाही त्रास होतात. वचन आहे नीतिमानांचे त्रास अनेक, पण देव. And so God did not allow this because Job's prayer was weak. तर योबाच्या प्रार्थना दुबळ्या होत्या. योब के प्रेयर में दमी नहीं था, वो योब प्रेयर ही नहीं करता था. He allowed it because he was doing a work in Job. त्याने परवानगी दिली हे सगळं योबाच्या जीवनात घडायची, कारण की देव योबाच्या हृदयात कार्य करत होता. That would speak to every generation of people suffering. जे प्रत्येक पिढीशी बोलेल, कुठल्या त्रासातून जाणाऱ्या प्रत्येक पिढीशी ह्यातनं काही ना काही बोललं जाईल. And so Job's story tells us this. योबाची कथा आपल्याला असं सांगते, Your tragedy is not the evidence of God's anger. तुझ्या जीवनात झालेली दुर्घटना म्हणजे देव तुझ्यावर चिडलाय याचा पुरावा नाहीये. It's the battleground where your faith becomes indestructible. ही युद्धभूमी आहे ज्या भूमीवर तुझा विश्वास दणकट वाढतो. That's what Hebrews 11 tells us. इब्री 11व्या अध्यायामध्ये आपल्याला ते सगळं सांगितलेलं आहे. But still, तरी that doesn't fully answer it all. यातनं उत्तर मिळत नाही ना त्या सगळ्याचं. Why them? की त्याचीच मुलं का मेली, देवाच्या सेवकाचीच मुलं का मेली. And so now look carefully at the text, अगदी काळजीपूर्वक रीतीनं हे वचन तुम्ही वाचा, because we are going to unfold it little by कारण little. थोडं थोडं करून हे वचन जे आहे
त्याचा उलगडा आपण करणार आहोत. तर काळजीपूर्वक रीतीनं हे वचन वाचा. The Bible says, बायबल म्हणतं Job sent and sanctified them. योबाने निरोप पाठवून त्याच्या मुलांना पवित्र केलं. तो करीत असे असं. Job took the initiative. म्हणजे इयोब पुढाकार घ्यायचा. He called his children home योबाने आपल्या मुलांना घरी बोलावलं and prayed for them. आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली की इनिशिएटिव्ह मैं ही लेता है, बाप मैं है, मैं ही करेगा. So Job was the high priest of his family. तर इयोब त्याच्या घराचा प्रमुख याजक होता. That means his children were living in their own houses. याचा अर्थ त्याची मुलं त्यांच्या घरात राहत होती, बापाच्या घरात राहत नव्हती. Because he called them. कारण योबाने त्यांना बोलावलं की कम ऑन एव्हरीबडी कम हिअर. That means they were not staying in Job's house. म्हणजे ती मुलं योबाच्या घरात राहत नव्हती. So Job would send for them, तर इयोब त्यांना निरोप पाठवायचा, gather them, त्यांना गोळा करायचा, bring them into a place of worship. त्यांना आराधनेच्या जागी इयोब आणायचा. He was not just checking on them. आणि केवळ त्यांना चेक करायचं असं नाही. He cannot check them इयोब काय त्यांना तपासणार आणि because check they were living on their own. ती सगळी स्वतः आपापल्या घरात राहत होती. इयोब काय त्यांना तपासणार आहे की तेरे घर में कौन आता है, कौन जाता है, क्या करता है. He was just bringing them to one place of worship. तो केवळ त्यांना आराधनेच्या एका जागी आणायचा, त्यांना निरोप पाठवायचा, म्हणायचा सगळ्यांनी इकडे या आणि त्यांना आराधनेच्या जागी. He was calling them to examine their hearts आणि त्यांना बोलवायचा आणि त्यांना म्हणायचा की तुम्ही तुमच्या हृदयाचं परीक्षण करा and confess hidden sins from their feasting. आणि काही लपलेलं पाप असेल तर त्यातनं काढा. And he used to say, get reconciled with God. आणि म्हणायचा देवाशी समेट करा, चला गुडघे टेका, काही लपलेलं पाप कुणात असेल तर ते सगळं काढा, माफी मागा, देवाशी परत समेट करा बेटा. You चलो. know Job existed before the law came. तुम्हाला माहितीये नियमशास्त्र येण्या अगोदर इयोब अस्तित्वात होता. He was during the time of Abram. तो अब्रामाच्या काळातला होता. तो नियमशास्त्र 10 आज्ञा आल्या नव्हत्या. So this was before the law was even given. म्हणजे 10 आज्ञा नियमशास्त्र देण्या अगोदर झालेलं आहे हे सगळं. And the Bible says he did this continually. आणि बायबल म्हणतं त्याने सातत्याने असं केलं. You don't pray just once in a year. वर्षातून एकदा प्रार्थना करून नाही चालत बेटा. Very often he used to pray. सारखी सारखी तो प्रार्थना करायचा. See, and not every day, आणि रोज नाही. because here it says, इथे लिहिलंय at the end of every feast cycle. प्रत्येक मेजवानीच्या चक्राच्या अखेरीला भोजनाचे दिवस क्रमाने समाप्त झाले. मेजवानीचे भोजनाचे दिवस क्रमाने समाप्त झाले की मग तो मुलांना बोलवायचा की After सगळ्यांनी. the party was over, he used to call them over. पार्टी झाली, मेजवानी संपली, भोजन संपलं की मग तो मुलांना हाका मारायचा. Not त्यांना bhojan, but party. पार्टी पार्टी They used to have a party. ते पार्टी They were करायचे. party people. मेजवानी Job's करणारी children were party people. योबाची मुलं पार्ट्या करणारी मुलं होती. Are you getting me? समजतंय? And so, why during the feast cycle he used to call them? मग तो का मेजवानीचे दिवस क्रमाने समाप्त झाले की त्यांना बोलवायचा? Because he feared something. कारण त्याला भीती वाटायची, हे तो मेरी संतान ना. What he says? काय म्हणतो? It may be that my sons have sinned and cursed God in their hearts. कदाचित माझ्या मुलांनी पाप केले असेल आणि आपल्या मनात देवाला शाप दिला असेल. रीड, इट्स रिटन देअर, रीड. Not outward rebellion, बाहेरून बंडखोरपणा नाही, but inward drifting. आतून बहकले असतील. माझी मुलं आतून बहकली असतील. काय माहिती पाप केलं असेल, देवाला शाप दिला असेल माझ्या मुलांनी. Now, this is a billionaire's trap. आता बघा हा असा करोडोचा ट्रॅप आहे. Because Job was a billionaire. कारण इयोब होताच करोडपती. He was not an ordinary man. इयोब साधा माणूस नव्हता. He was करोडपती. Ambani in those days. करोडपती, अब्जोपती, अंबानींसारखा इयोब होता त्या जमान्यात. And so it's not about being criminals. तर गुन्हेगार असणं नव्हे रे. It's about being careless with your talk. निष्काळजीपणा, लूज टंग्स, काहीही बोलायचं. Maybe some actions. कदाचित त्यांची काही कृत्य, कदाचित त्यांचं काही बोलणं जे बरोबर नाहीये. See, when the bank account is full, कसं असतं, बँकेचं खातं जेव्हा भरलेलं असतं then the wine also is full. मग द्राक्षारस पण भरलेलाच असतो. Amen. हो की नाही? पटतंय का? And the music also is vibrating. आणि मग संगीत सुद्धा असं हे व्हायब्रेटिंग असतं. यू कॅन हिअर इट. And the soul starts to feel like it doesn't need a creator. आणि मग जीवाला असं वाटायला लागतं की देव निर्माण करता, देव काय करायचंय आपल्याला, देव. And you become too bindas. आणि तुम्ही बिनधास
लूज ऍटिट्यूडनी वागायला लागतात. Now, they are not throwing rocks in the heaven, आता ते काही स्वर्गात खडक फेकत नाहीयेत, but पण they are just ignoring the one who gave them the party. कानाडोळा करतायत त्याच्याकडे की ज्यांनी त्याला पार्टी दिली, मेजवानी दिली. The God who gave them party, they were ignoring him. देवानेच त्यांना त्या पार्ट्या दिल्या ना, देवानेच त्यांना त्या सगळ्या मेजवान्या दिल्या, पण There is त्या nothing wrong in your देवाकडेच party. त्यांनी कानाडोळा केला. पार्टी करण्यात काही चुकीचं नाही बेटा, खाओ बिर्याणी, खाओ चिकन But मटन. when the wine flows like water, पण जेव्हा द्राक्षारस त्या पार्टीत पाण्यासारखा your व्हायला, mouth also flows like water. मग तो द्राक्षारस त्या पार्टीत And sin पाण्यासारखा also व्हायला, flows like water. द्राक्षारस त्या पार्टीत पाण्यासारखा व्हायला लागला की आपलं तोंड पण पाण्यासारखं व्हायला लागतं आणि पाप सुद्धा पाण्यासारखं त्या पार्टीत व्हायला लागतं. Just imagine the scene. कल्पना करा, चित्र रंगवा. The eldest son, थोरला मुलगा, maybe he has a penthouse. कदाचित त्याचं अलीकडच्या जमान्यात बोलायला गेलं तर इयोबाच्या थोरल्या मुलाचं पेंट हाऊस असेल कुठेतरी, And he has a LED setup, LED वगैरे त्याने होम थिएटर सारखा केला असेल पेंट हाऊस मध्ये. big blaring music, असं जोरात म्युझिक वाजत असेल expensive mocktails. आणि अगदी महाग महाग पेय आणली असतील. And one son says, आणि मग अजून एक मुलगा म्हणत असेल, check out my new chariot that I have bought. मी नवीन रथ घेतला बघा, It goes 0 to 60 in seconds. 0 ते 16 सेकंद, 0 to 60. 0 ते In seconds. 60 सेकंदांमध्ये जातो. Like we say, I've got a fast Ferrari car now. असं म्हणजे रथ घेतला म्हणजे त्याने अलीकडच्या भाषेत एखादी फरारी किंवा मर्सिडीज घेतल्यासारखं. So- दुसरा असं म्हटलं असेल. Now they will be boasting because they are very rich. ते बडाय मारणारच, क्योंकि एक करोडपती खानदान के बेटे. Job was the richest man of the east. इयोब पूर्वेकडचा सगळ्यात श्रीमंत माणूस होता. Not richest man in Dapodi, दापोडीतला नाही, but the whole east. संपूर्ण पूर्व दिशा अख्ख्या जगाची, तिथला हा सगळ्यात श्रीमंत माणूस हे- इयोब. ती करोडपतीची मुलं आहेत. It's not richest man in India. फक्त भारतातला सगळ्यात East. श्रीमंत नाही रे, अख्ख्या जगाच्या पूर्व दिशेचा श्रीमंत माणूस इयोब. So you can imagine आणि त्याची 10 मुलं, म्हणजे कल्पना करा what kind of enjoyment they were having. काय मजा करत असतील ती पोरं. And so the eldest son must have been saying, मग थोरला म्हणत असेल, I am living my best life. मी तर माझं बेस्ट जीवन जगतोय बाबा. Another one says, दुसरा म्हणत असेल, true, I am also enjoying life. बरोबर आहे, मी पण मजा घेत आहे, क्या हो टेन्शन. And I don't need God now. मला काय देवाबिवाची गरज नाही, काय ते देवदेव करायचं. You know, like today they say, my internet is very fast, so I don't need God. जसं अलीकडे म्हणतात ना मुलं, माझं इंटरनेट इतकं सपासप चालतं, मला देवाची गरज नाही. I've got Prophet Google. माझ्याकडे गुगल आहे, त्याला प्रश्न टाकले की ते उत्तर देत आहे, मला काय करायचंय देव. My हो stomach का? is full. माझं पोट भरलेलं आहे. My followers are increasing on. माझे फॉलोअर इंस्टाग्राम वर वाढतायत, Instagram. युट्यूब वर वाढतायत, फेसबुक वर वाढतायत. I am the king of the east. मी राजा आहे पूर्वेकडचा. See? असं. So they are not committing crimes, तर ते काही गुन्हा करत नव्हते, but they are just frothy. पण ते असे होते कारण ती करोडपतीची औलाद संतानं. Their conversation is only a bubble, आणि त्यांचं बोलणं म्हणजे एक बुडबुडा, just shining on the outside, बाहेरनं चमक आहे सगळी, but full of nothing, only air. पण शून्याने भरलेला बुडबुडा, त्यात फक्त हवा भरली, बाकी काही दम नाही. And there is Job in his house. आणि तिकडं त्यांचा बाप इयोब त्याच्या घरात What is he doing? काय करतो? He is standing near the altar. इयोब त्यांचा बाप तिकडे त्याच्या घरामध्ये वेदीपाशी उभा राहतो Lord, आणि म्हणतो, प्रभू they are missing the mark. बघा ना, माझ्या मुलांकडनं कुठेतरी चुकतंय. I hope they are not doing things which are not right. मी आशा ठेवतो की माझी मुलं असं काही करत नसतील की जे चुकीचं आहे. See, Job understood something, इयोबाला काहीतरी कळलं that comfort is more dangerous than crisis. की सौख्य फार धोकादायक असतं, संघर्षापेक्षा सौख्य धोका. आरामात ताणून दिलेला पोस्चर नेहमी डेंजरस. Crisis is not dangerous. संघर्ष धोकादायक नसतात, पण आरामात एखाद्याने ताणली की देर इज Because in crisis you run to God. कारण कमीत कमी संघर्षात आपण देवाकडे तरी धावतो. In आरामात comfort you don't run to God. आरामात ताणल्यावर आपण देवाकडे धावतच नाही ना, कारण मला देवाची गरजच नाही. When you have everything, जेव्हा सगळं तुझ्याकडे असतं, you become spiritually lazy. मग देव कशाला लागतोय तुला? आत्मिक रीतीनं तू आळशी बनतो You stop fighting the good fight. आणि तू सुयुद्ध सोडून देतो You start fighting the bad fight. आणि तू वाईट युद्ध करायला लागतो. Amen. आमेन. See, it starts small. सुरुवात छोट्याने होते.
a small joke, काहीतरी छोटासा विनोद, then it becomes a dirty joke, मग होतो तो छोटासा पाचकळ विनोद, a boast, एक छोटीशी बढाई, that's a little too proud, एक जास्त थोडासा आणि अभिमान, a drink, एक छोटा ग्लास. which starts with soft drinks, mocktail drink, and then hard drink. पहिलं कोल्ड्रिंकच होतं, सॉफ्ट ड्रिंकच होतं, आणि मग नंतर ते हार्ड झालं, आणि Then drink on the rocks. आणि मग ऑन द रॉक्स. कलर ड्रिंक का बदलते ही गया बेटा. And suddenly the fear of God is gone. आणि मग अचानक देवाचं भय निघून जातं ना. See? आता त्यात देवाचं भय कुठं राहणार आहे, जब ये मस्ती ही चल रही है सब. That's why Psalm 10 verses 4 to 6 says, म्हणून स्तोत्र संहिता 10वा अध्याय 4 ते 6 मध्ये लिहिलंय बघा. a wicked person is too proud to look for God. Oh, no. He doesn't think about God at all. He says to himself, I will never fall. Nothing bad will ever happen to me. स्तोत्र संहिता 10 4 ते 6 मध्ये लिहिले बघा. दुष्ट आपल्या तोंडाच्या गर्वाने म्हणतो, तो झडती घेणार नाही, देव नाहीच अशा त्याच्या सर्व कल्पना आहेत. त्याचे मार्ग सर्वदा कठीणच आहेत. तुझे न्याय फारच वर त्याच्या दृष्टीच्या पलीकडे आहेत. तो आपल्या सर्व शत्रूंवर फुत्कारतो. तो आपल्या हृदयात म्हणतो, मी नाही ढळणार, पिढ्यानपिढ्या मी विपत्तीत पडणारच नाही. See, this is that मुझे कुछ नहीं होगा. हा, हे ते वाक्य की मला नाही काय होत नाही, काय That होत kind of attitude. अशा पद्धतीची वृत्ती. काय नाही होत, नाही गेलो चर्चला तर काय होतं, कुछ नाही होता. हो का? Pride makes people to forget God. गर्व लोकांना देवाला विसरायला लावतो बरं का. Overconfidence blinds them. आणि हा जो जास्तीचा आत्मविश्वास असतो ना, तो त्यांना आंधळा करतो. And that is where real trouble begins. आणि खरा त्रास तिथे सुरू होतो. मग You see the youth of today. अलीकडची जवान मुलं मुली जरा तुम्ही डोळे उघडून बघा, No tension. टेन्शनच नाही कसलं. They say live your life ते to the म्हणतात, full. अरे लिव्ह युअर लाईफ, मजा करो. No fear of God. देवाचं भय नाही, Relax. आराम. Relax, brother. Relax, ब्रदर आराम. bro. ब्रो रिलॅक्स. डोमल्याचा ब्रो. बुडाला आग लागल्यावर येतील धावत चर्चला. See, but Job was not old school boring. पण इयोब काही जुन्या शाळेतला वगैरे नव्हता. He was realistic person. तो वास्तविक माणूस होता की जे आहे ते आहे, त्याला आपण नाकारू शकत नाही. व्हॉट इज. See, he became rich not just by digging a treasure. तो काय श्रीमंत असाच झाला नाही ना की खजिना खणत होतो आणि मिळाला, असं थोडं मिळाला. Wise businessman. अरे तो इतका सुज्ञ, इतका हुशार व्यावसायिक व्यापारी माणूस. And so he knew too much comfort makes us careless. तर योबाला माहिती होतं की फार सौख्य आणि आराम दिला की त्यातनं आपण निष्काळजी बनतोच. Too much fun makes us forgetful. आणि फार गंमत पार्ट्या करायला लागलो की आपण सगळं विसरूनच जातो. And too much of chalta hai attitude becomes everything chalta hai. आणि चलता है असली जी वृत्ती आहे ना, फार वेळेला ही वृत्ती आपण वापरतो. चलता रे ध्यान दे ना, चलता है ते चलताय पण नाही चलताय. चलता hai, then everything chalta hai. चलता मध्ये सगळंच चलताय क्या. Say, हा? and that's where the real slipping starts. आणि मग तिथे खरी घसरणूक सुरू होते. Not big sins, just small misses. पापा अजून मोठी नाहीयेत, छोटच हे नाही केलं, ते नाही केलं. You skip gratitude. तुम्ही ऋण मानत नाही, थँक्यू म्हणत You नाही, skip praise. स्तुती करत नाही. You start ignoring your conscience. तुम्ही तुमच्या विवेक भावाकडे लक्ष दे. अंदर से टोच तो रहा है बट मैं सुनता ही नहीं. You start laughing at things you shouldn't. अशा गोष्टींकडे बघून मग तुम्ही हसायला लागता की ज्याला तुम्ही हसायला नकोय. Getting a little too loose. थोडस लूज आहे तुम्ही, तुमचं कॅरेक्टर अलीकडे बरोबर नाही. Then a little bit more. Then a little मग bit थोडं more. अजून, मग थोडं अजून. म्हणजे शनिवार आता नाही आता, रविवार आता वो भी नहीं आता, अभी मंडे आता See, वो भी नहीं आता. And हळूहळू. they won't feel it in their conscience. आणि त्यांना काही वाटत पण नाही. And Job basically said, आणि इयोब बेसिकली म्हणाला, party karo, करा तुम्ही मेजवान्या, but don't lose your soul. पण जीव नका ना गमावू. एवढंही काय प्यायचं की जीव गेले. Because the prodigal son's father also had a party. कारण की उधळ्या मुलाच्या बापाने पण पार्टी केली. There is nothing wrong. पार्टी करण्यात काही चुकीचं नाही, मेजवानी करण्यात काही चुकीचं नाहीये. But not at the expense of losing your soul. अरे पण जीव जाईपर्यंत पार्टी करायची का. See? जीव जाईपर्यंत मेजवान्या करायच्या का. So what's the takeaway for us? मग आपल्यासाठी यातनं शिकण्यासारखं काय आहे. Enjoy life, of course. की आयुष्याचा आनंद घ्यायचा. Eat, खाणं, drink, पिणं, laugh, हसणं, celebrate.
आनंदोत्सव with full power, अगदी पूर्ण सामर्थ्याने, but also stay grounded. पण जमिनीला मुळावलेलं राहायचं. When you are trying to fly high, be grounded. जेव्हा तुम्ही वर उडायचा एवढा प्रयत्न करताय ना, जमिनीला मुळावलेले राहून वर उडायचे प्रयत्न करा. Remember the giver. आणि जो देणारा दाता आहे त्याची Remember आठवण the करा. creator in the days of your youth. तुझ्या निर्माण हे तरुणा, तुझ्या निर्माण करत्याला तुझ्या तारुण्यात, तुझ्या जवानीत स्मर. Amen. And so remember the giver when enjoying his gift. तर जो देणारा दाता आहे त्याने ज्या देणग्या दिलेल्या आहेत त्या देणग्यांचा आनंद आणि उपभोग घेताना त्या देणाऱ्या दात्याची आठवण ठेवायची. Amen. हे मला प्रभूने दिलंय, So हे मला let- देवाने दिलंय. Don't let bindas become behosh. ते बिंदास वृत्ती बेशुद्ध वृत्तीत बदलू नका. Amen. कि बिंदास बिंदास करते करते बंदा बेहोशी हो गया. Beware of things. जरा जपून, जरा सांभाळून, Because real strength is this. कारण खरी ताकद ही आहे Being joyful without becoming careless. आनंदी राहायचं पण निष्काळजी राहायचं नाही. Being modern without becoming disconnected. मॉडर्न आणि आधुनिक राहायचं पण वरची नाळ तोडायची नाही. Yes. वो कॉड तोड मत मॉडर्न होने में. Be free, मोकळा राहा but still be rooted in God. तरी देवात मुळावलेला राहा. काही बंधन नाही घालत आहे देव तुला. Amen. येस, आय अग्री. And honestly, आणि प्रामाणिकतेनं if Job was alive today, आज योब जिवंत असता he wouldn't stop the party. त्याने मेजवानी थांबवली सुद्धा नसती. He would have just said, तो फक्त म्हणाला असता, Beta, बेटा after prayer प्रार्थना झाल्यावर or after your party, का बेटा तुमची मेजवानी पार्टी संपली ना prayer भी कर लेना. कि एक प्रार्थना भी कर लिया बेटा. भले पार्टी कर, समझ सकते हैं हम लोग, तुम लोग जवान लोग हैं, करो भले करो. And before होने के cutting बाद the cake, एक प्रे- आणि केक कापायच्या आधी thank the Lord. प्रभूचे आभार माना. हा बेटा. Before eating, आणि खायच्या आधी make grace before meals. थोडं जेवणा अगोदर एक देवाला धन्यवाद देऊन मग जेवा. I'm हाँ, getting it. तंदूरी खाओ, चिकन मटन जो चाहिए खाओ बेटा. खाने से पहले एक धन्यवाद की प्रेयर करो, केक काटने से पहले उसको धन्यवाद दो. Because if you introduce God in your कारण party, देवाला तुझ्या पार्टीत तू आणला ना, nothing will go wrong. चुकीचं काय होणारच नाही. देवाची ओळख त्या पार्टीत, त्या मेजवानीत झाली पाहिजे की मी आणि माझा देव येतोय. Say. And the Bible is surprisingly quiet about the specific character of his children. आणि बायबल ना आश्चर्यकारक रीतीनं योबाच्या मुलांच्या वर्तनाविषयी आणि चारित्र्याविषयी अगदी शांत आहे. It speaks about Job, it speaks a little bit about Mrs. Job, but Yoba- about his children's character, the Bible is silent. योबाच्या चारित्र्याविषयी थोडंसं बायबल आपल्याला सांगतं. योबाच्या बायकोच्या स्वभाव गुणधर्मांविषयी सुद्धा बायबल आपल्याला थोडंसं सांगतं, कारण ती म्हणाली अहो मारा तुम्ही आता, माहिती ना. पण योबाच्या मुलांच्या स्वभावाविषयी बायबल अगदी शांत आहे. Yes, we see them having their own houses. हा, आपण बघतो की त्यांची स्वतःची घरं होती. मी दाखवलं तुम्हाला वचन. Say, all of them had houses. त्यांची सगळ्यांची स्वतःची घरं होती. Now, they were not married, but they had houses. लग्न झाली नव्हती माइंड यू, पण प्रत्येकाचं स्वतःचं घर होतं आणि त्याला एक नाही 10 होती. Say, पण 10च्या 10 बाहेर, all of them. सगळे बाहेर. All the sons left Job. सगळे मुलगे बापाला सोडून निघून गेले. Say, and so that's the price parents have to pay for being rich. श्रीमंत आई बापांना ही किंमत मोजावी लागते. Okay. श्रीमंत आई बापांना अशी किंमत मोजावी लागते. Riches can bring an attitude of independence. कारण ती धनसंपत्ती जी असते ना ती या मुलांमध्ये एक स्वतंत्रतेची वृत्ती आणते. इंडिपेंडन्स, फ्रीडम, आजादी. There is a cost for it. पण त्याच्या मागे मोजायची किंमत आहे. And being the greatest man among all the people of the East, आणि पूर्वेकडच्या सगळ्या लोकांमध्ये सगळ्यात हा श्रीमंत माणूस असल्यामुळे it only means याचा अर्थ असा लागतो his children had the resources to live a separate life. त्याच्या मुलांकडे तेवढा सगळा धनसंपत्तीचा पुरवठा होता की ज्या पायी ते सगळे असे वेगवेगळे घर करून राहत होते And they could live lavishly. आणि आरामात राहत होते, अगदी सौख्यात राहत होते, काही कमी नाही. So the price Job paid was constant spiritual vigilance. तर योबाने जी किंमत मोजली ती सातत्याने आध्यात्मिक
सतर्कतेची किंमत मोजली की आय एम ऑन वॉच 24/7, Say, 24/7 माझी नजर आहे. that's why God appreciated Job. म्हणून देवाने योबाचं कौतुक केलं. Because though he was so rich, कारण योब जरी एवढा श्रीमंत होता, his feet were on the ground. त्याची पावलं जमिनीवर मुळावलेली होती की मला इथपर्यंत आणणारा माझा देव आहे, माझी मुलं काही करू. His wealth provided them with the independence to party. योबाने कमवलेल्या धनसंपत्तीवरती त्या मुलांना स्वतंत्रता मिळाली पार्ट्या करायची. But which in turn gave him a full-time burden of worrying about their souls. ज्यामुळे परतफेडीत योबाला त्या मुलांच्या जीवाची सारखी काळजी आणि चिंताच होत राहायची. People only saw Job rich, Job having everything, Job having 10 children, but they have not seen him praying every day. लोकांनी फक्त योब श्रीमंत आहे, योबाकडे सगळं आहे, योबाला 10 मुलं आहेत, लोकांनी एवढंच पाहिलं. पण योबाने किती प्रार्थना केल्या ते कोणी नाही पाहिलं. You see the spiritual passivity of his 10 children. तुम्ही पहा ना, आत्मिक रीतीनं त्याची 10 मुलं कशी अगदी शांतच होती. They never had spirituality. आत्मिकता शून्य. त्याच्या 10 मुलांमध्ये आत्मिकता शून्य. And it Zero. highlights that being present in a house of prayer आणि प्रार्थनेच्या घरामध्ये राहून मग ते हायलाइट होतं is not the same as being transformed by it. की ज्या घरात सातत्याने प्रार्थना होतात त्या घरामध्ये राहून आपोआप कोणी तसं बनत नाही हे यावरनं कळतं. Yes. की सातत्याने तिथं प्रार्थना चालत होत्या, सातत्याने प्रार्थना होणाऱ्या घरात राहणारी ही पोरं, आणि ही पोरं अशी कशी निघाली. पण सातत्याने ज्या घरात प्रार्थना चालतात त्या घरातली पोरं अशी निघू शकत नाहीत असं काही सांगितलं जाऊ शकत नाही. दिस कॅन हॅपन. You may be a prayer warrior तुम्ही असाल प्रार्थना योद्धे and your children may not even bother about you. तुमच्या मुलांना पडली पण नसेल त्याची की माँ बाप मेरे प्रेयर करते की क्या करते. And moreover, आणि त्याहून जास्त 7 sons, 7 houses. 7 मुलगे 7 घर. 7 मुलगे होते ना, 10 मध्ये 7 मुलगे होते त्याचे. Amen. 7 मुलगे. Now, the 3 daughters were also there, 3 मुली पण होत्या, but they stayed with Job. पण त्या मुली बापा बरोबर राहिल्या. Because the sons used to call the sisters when they used to have party. कारण हे मुलगे आहेत ना, जेव्हा केव्हा पार्टी करायचे ना तेव्हा बहिणींना बोलवायचे. And so they became traveling companions to their brother's lifestyle. मग भावंडांची ही जी काही जीवनशैली होती त्याच्यामध्ये ह्या मुली सुद्धा सारखं सारखं गेल्यामुळे भागीदार झाल्या. They used to call up, कारण की भाऊ फोन करायचे, come on sisters, की चल ताई आज ये, we have party. पार्टी आहे संध्याकाळी. But at least it was good. They were inviting the sisters. पण कमीत कमी ठीक आहे, चला बरंच म्हणायचं की भावांनी बहिणींना बोलवलं तरी. They were not calling outsiders. बाहेरच्यांना बोलवलं नाही, धन्यवाद देव बाप्पा. But we don't know. पण आपल्याला माहित नाही. But the sisters were being called. That means बहिणींना बोलवलेलं माहितीये, म्हणजे याचा अर्थ faith. बहिणींना बोलवलं होतं. भाऊ बहिणीला फोन करून सांगायचा की या आज संध्याकाळी. So they were just enjoying the good times. म्हणजे काय, चांगला काळ चालला होता, बस मजा चल रही थी. And so the sisters used to wait for the day when the brothers would call. माझ्या बहिणी पण वाट पाहायच्या की कधी भावाचा फोन येईल, कधी दादाचा फोन येईल, आपल्याला बोलवेल तो, मग आपण जाऊ. Because they needed some time, 1 week, to have nice silk robes. कारण कधी कधी त्या मुलींना पण वाटायचं की आठवड्यामध्ये थोडंसं काहीतरी सिल्कचे छान कपडे घालून आपण जाऊया कुठेतरी. And then they will be calling us, so we will prepare ourselves. आणि आपल्या भावांनी बोलवलं तर आपण तयार होऊन छान सजून जाऊ. And imagine the elder brother is called up. आणि समजा धाकटा भाऊ, वरिष्ठ थोरला भाऊ बोलवतो, कॉल करतो. And they arrive at the elder brother's house. आणि मग या मुली त्याच्या आमंत्रणावरनं घरी जातात त्याच्या. Just imagine it. म्हणजे चित्र रंगवा, मी एक कल्पना रंगवतोय, तुम्ही पण रंगवा की हाऊ ऑल दिस मस्ट हॅव हॅपन्ड. The 6 brothers are pulling the crates of either cold drinks or some other drinks. 6 भाऊ, त्या 3 मुलींचे 6 भाऊ कोल्ड्रिंकचे क्रेट वगैरे आणत असतील. And the music is rising. म्युझिक जोरात असेल, Atmosphere is set up. अभी पार्टी है ना बेटा, म्यूजिक तो जोर में ही रहेगा, सगळं आता माहोल बनना मागताय ना. And then all the 3 sisters are waiting out. मग तिन्ही बहिणी बाहेर वाट पाहतायत And they look back to Job's house, their father's house. आणि बापाच्या घराकडे वळून बघतायत. The smoke is rising from the father's altar. बापाच्या घरी त्या मुलींनी वळून बघितलं तर वेदीवरनं धूर जाताना दिसतोय.
Father is praying. बाप तिथं होमार्पण करून प्रार्थना करतोय. तो घर के बाहर धुआ जा रहा है. And then the brothers say, come on inside. आणि मग भाऊ म्हणतात, अहो चला आतमध्ये चला, Meat is ready, music is starting. सगळं तयार आहे, संगीत सुरू आहे, चला चला. Forget daddy. डॅडी ना छोड़ ग, छोड़ वो डॅडी को. He's always raising up smoke from the altar. हो डॅडी हमेशा वही करताय. तो वेदीवरती जातो आणि तो तिथे सारख्या But you प्रार्थना. don't know तुम्हाला the माहित power of the smoke that comes from the altar. त्या वेदीवरनं निघालेल्या धुरात किती सामर्थ्य आहे ते तुम्हाला माहित नाहीये. Father is at the altar again. परत डॅडी गेले तिथे वेदीपाशी. Every time we have a party, Father raises up an दर altar. वेळेला आपण पार्टी करतो आणि आपले डॅडी तिथे होमार्पणच चढवत राहतात वेदीवर He is crying for our souls. आणि आपल्या जीवांसाठी रडत राहतात. Should we tell Father not to do it? सांगूया का आपण डॅडीला की तुम्ही हे बंद करा. If he stops, your houses will go. डॅडीनी ते बंद केलं ना, हर एक का घर जाएगा. वो पेंट हाउस छोड़ना पड़ेगा तेरे को. See? They think they are safe in their house. त्यांना काय वाटतं बेटा की त्यांच्या घरात ते सुरक्षित आहेत. You know, they must be saying there are too many rules in Father's house. त्यांना वाटत असेल आमच्या डॅडीच्या घरामध्ये खूप नियम बाबा, आम्हाला नाही नियम आवडत, हमको रूल पसंद नाही. Maybe one of the sons may be saying, एखादा मुलगा म्हणाला असेल nothing will happen to us. काय नाही होत आम्हाला. Our father is Job. अरे आमचे डॅडी योब आहेत, He's a praying man. आमचे डॅडी प्रार्थना करणारा माणूस आहे, आम्हाला काय नाही होत, Ah. आम्हाला काय नाही होत म्हणत तुम्ही काय काय करताय. When you reach the age of accountability, एक समंजसपणाचं आणि हिशोब देणारं जीवन आणि वय आलं, you have to stand by yourself. स्वतः उभं राहायला पाहिजे बरं का. स्वतःच उभं राहायचं असतं. And so they said, let's enjoy the good time. मग ते म्हटले आपला काळ चांगला आहे, मजा करू आपण. If father prays, that means we are covered. आणि डॅडीनी प्रार्थना केली तर याचा अर्थ आपल्यावरती आवरण आहे, कवच आहे, आपण सेफ आहे, चलो पार्टी. See, they see the danger, ते धोका बघतात but they choose the comfort of the crowd. पण गर्दीतलं सौख्य निवडतात. They त्यांना don't धोका want the दिसतो. correction of the word of God. त्यांना देवाच्या शब्दातली चूक सुधारणूक नको असते की मुझे कोई कुछ बोलो मत. You are coming here to receive the correction from the word of God. पण तुम्ही लोक इथे येता देवाच्या शब्दातनं आपली चूक सुधारून घ्यायला. You don't come to hear the word of God, you are here to hear the correction from God. तुम्ही फक्त देवाचं वचन ऐकायला येता असं नाही, तुम्ही देवाचं वचन ऐकायला येता पण त्यातनं देव जी काही चूक सुधारून सांगत असतो ती सुद्धा तुम्ही करून घ्यायला येता की लॉर्ड आय एम ओपन, करेक्ट मी इफ आय एम रॉंग एनीवेअर. And that's why God will help you. म्हणून देव तुला मदत करेल, म्हणून देव तुला मदत करेल. See, they are silent witnesses to their own destruction. ते त्यांच्या स्वतःच्या नाशाचे स्वतः शांत साक्षीदार आहेत. And then, मग while the party is on, पार्टी सुरू झाल्यानंतर there is a rumble heard. एक आवाज ऐकू येतो, आवाज ऐकू येतो, A low rumble heard. एक आवाज In the distance, असा लांबून एक आवाज आल्यासारखा आवाज सुरू होतो. the sisters walk inside, आणि बहिणी आत येतात little bit scared. थोड्या घाबरलेल्या, Close the doors. दार बंद करतात. Let me take you to the most dangerous moment in this story. आता या कथेतल्या अगदी धोकादायक क्षणाकडे मी तुम्हाला नेतो. चला. The gap between the amen and the exit. आमेन आणि एक्झिट, प्रस्थान. आमेन आणि प्रस्थान यातलं अंतर. And so after the party, पार्टी झाल्यावर Job calls them home. इयोब त्यांना घरी बोलवतो. All of you come home. इयोब सगळ्या मुलांना निरोप पाठवतो आणि म्हणतो की सब घर पे आओ. And they come because he is the father. आणि सगळे येतात कारण शेवटी बाप आहे ना. And they stand at the altar. आणि येतात डॅडीच्या घरी वेदीपाशी उभे राहतात. And the father says, now I'm going to pray. डॅडी म्हणतात आता मी प्रार्थना करणार आहे. You know how some sons are? काही मुलगे कसे असतात, They'll sit on the sofa with their phone on. सोफ्यावरती फोन ऑन करून बसणार And the parents are busy praying here. आणि तिथे आई बाप बिचारे प्रार्थना करत राहिले. आणि हा बघ सोफ्यावर फोन ऑन करून. Their bodies are the sacrifice. त्यांची शरीर म्हणजे त्याग, अर्पण. But their minds are already back in the party. त्यांचं शरीर अर्पण आहे पण मन पार्टीतच आहेत. Sometimes the children's bodies are there, but their minds are not there in prayer. असं होतं ना कधी कधी की मुलांचं शरीर असतं प्रार्थनेत पण मन नाहीये प्रार्थनेत. Sometimes they will shout amen, amen, but for what they don't know. हाँ, कधी कधी ती मुलं आमेन आमेन पण म्हणणार. मग कशासाठी आमेन? हमने तो ऐसा लाइन कुछ रिलीज किया ही नहीं कि जिसमें तू आमेन बोल रहा है इतना.
See, for them, Job's worship is just a boring family tradition. हो ना, मुलांना कसं झालं, इयोब त्यांचा जो बाप आहे त्या बापाने केलेले वेदीवरची अर्पण प्रार्थना म्हणजे एक बोरिंग रटाळ प्रकार सारखा करतात माझे डॅडी, Amen. असं झालं ते. They want to get back to their life now. त्यांना त्यांच्या जीवनात परत जायची इच्छा असते. Daddy, hurry up. डॅडी हरी अप, डॅडी We जल्दी want to करो, meet our friends. जल्दी जल्दी प्रेयर खतम करो, जल्दी खतम करो, आम्हाला मित्रांना भेटायला जायचं. Because they survived the last party. कारण की शेवटच्या पार्टीमध्ये छान सगळं झालं, हे And the सगळे- one before that. शेवटची पार्टी, त्याच्या अगोदरची पार्टी सगळी छान झाली. And so they think nothing is going to happen to us. मग त्यांना असं वाटतं की आम्हाला तर काही होणार नाही, पुढच्या पार्टीत पण आम्हाला काय नाही होत. Dad has it all covered. कारण डॅडी आम्हाला प्रार्थनेमध्ये झाकून घेतात, आम्ही तिकडे पार्ट्या करतो, इकडे आमचा बाप प्रार्थना करतो. Because His holiness is our insurance policy. कारण की आमच्या वडिलांमधलं पावित्र्य म्हणजे आमचा इन्शुरन्स आहे. आमच्या बापाच्या जीवावर आमची मजा आहे, बोली भाषांतर. Because they treat God like the background app that is working. कारण ते देवाला एक बॅकग्राऊंड मधला ऍप समजतात. Isn't it? Background app that is बॅकग्राऊंड ऍप always running on your phone. जो चालूच असतो तुमच्या फोन मध्ये सारखा, तसं समजतात ते वडिलांना. But they never actually open the relationship themselves. पण ऍक्च्युली स्वतःहून कधी नातं नाही उघडणार, नाता बांधेंगे नाही. So after the offering and the sacrifice and prayer, they would go back. मग अर्पण झाली, सगळं संपलं, प्रार्थना झाली की ती मुलं आपल्या घरी परत जाणार. See? And the devil tried to enter that house. आणि सैतानाने त्या घरात घुसायचा प्रयत्न केला, But पण he didn't find a crack in Job's character. त्याला योबाच्या चारित्र्यात कुठे तड नाही सापडली. See? घरात घुसायचा सैतानाने प्रयत्न केला योबाच्या, Are you getting पण it? योबाच्या स्वभाव गुणधर्मांमध्ये सैतानाला कुठे तड दिसली नाही की बंदा बड़ा सिंसियर है, इसका लूज कैरेक्टर है ही नहीं किधर. So his gaze shifted to the weakest point in that family. मग त्या परिवारामध्ये सगळ्यात अशक्त जे कोणी होतं त्याच्यावर सैतानाची नजर गेली. Because कारण God told Job, देव इयोबाला म्हणाला होता, have you considered my servant Job? इयोबाला तू ध्यानात घेतलेस का? That means he visited that house. म्हणजे त्या घरात तो जाऊन आला होता, But he saw only prayer. पण म्हणजे देवाने योबाच्या घराला भेट दिली होती आणि देवाला Satan, म्हणजे Satan. सैतान त्या घरात जाऊन आला होता आणि सैतानाला त्या घरात फक्त प्रार्थना दिसल्या होत्या. He only saw altar and the smoke. सैतानाने फक्त वेदीवर निघालेला धूर, प्रार्थना हेच योबाच्या घरात पाहिलं. So he couldn't enter that house. तर सैतानाला योबाच्या घरात घुसायला होईना. If your house is full of prayer, ओ हालेलुया, तुझं घर जर प्रार्थनेनं भरलेलं आहे, if there is altar in your house तुझ्या घरात जर देवाची वेदी आहे and the smoke rises from your house, आणि धूर तुझ्या घरात न जातोय, devil cannot touch your house. हाऊ डेअर दॅट डेव्हिल टच युअर हाऊस. काय हिम्मत आहे त्या सैतानात की तुझ्या घराला हात लावेल. ही कॅनॉट, ही शुड नॉट, ही विल नॉट, And so ही मस्ट नॉट. the devil's frustration was तर सैतान वैतागला की योबाच्या he घरात, couldn't go to Job योबाच्या घरातच घुसता येत नाही मला, because it was a covered house. कारण ते झाकलेलं आहे, प्रभूच्या आवरणातलं आहे, रक्तातलं आहे. And so he said, if I cannot break this strong man's house, मग सैतान म्हटला या योबाचं घर तर मला कुठे काही तोडता येत नाहीये, then I will go after his inheritance. मग त्याचं जे वतन आहे तिथं घुसतो. And so he targets the children to destroy the future of a godly legacy. मग मुलांवर त्याने लक्ष केंद्रित केलं की या मुलांचा मी नाश करीन आणि दैवी वतन त्यांना मिळूच देणार नाही मी. Because while Job was at the altar, कारण इयोब वेदीपाशी असताना children were at the party. मुलं पार्टीत, And the enemy waits शत्रू वाटच बघतो, for the right moment. योग्य क्षणाची वाट शत्रू बघतो. The moment they left Job's house, ज्या क्षणाला मुलांनी योबाचं घर सोडलं, they said, we will attack. हल्ला. See, the devil did not attack the children when they were in the house of Job. योबाच्या घरात योबाची मुलं असताना सैतानाने त्यांच्यावर हल्ला केला नव्हता. Mind you. हे लक्षात ठेवा, विसरणार असाल तर लिहून ठेवा. 7 houses collapsed, but Job's house did not collapse. मुलांची 7 घरं पडली, पण योबाचं एक घर पडलं नाही. योबाच्या घरात मुलं असताना See? त्यांचा नाश नाही झाला. He waited until they were in their own environment. तर ती मुलं त्यांच्या स्वतःच्या परिसरामध्ये जाईपर्यंत सैतानाने वाट पाहिली की अपने अपने घर पे गए, याल टार्गेट आहे. And Bible says, बायबल म्हणतं when they were partying, it happened. ते पार्टी करताना
असं झालं. When they were together, it happened. सगळी एकत्र होती तेव्हा झालं. When the daughters were also in that party, it मुली happened. पण त्या पार्टीला गेल्या होत्या तेव्हा हे झालं. If the girls had stayed in Job's house, त्या मुली जर बापाच्या घरात राहिल्या असत्या they would have not died. त्या दिवशी त्याच्या 3 मुली मेल्या नसत्या बेटा. वो लड़कियां अगर बाप के घर में रहती, वो लड़कों के साथ उसकी लड़कियां नहीं मरती. But Satan waited for that moment. पण सैतानाने वाट पाहिली त्या When क्षणात all of them were together, की हे सगळे एकत्र आले ना, the roof collapses. छप्पर कोसळ. Bible says, बायबल म्हणतं while they were partying, the roof collapsed. ते पार्टी करत असताना घराचं छप्पर कोसळलं. It was not a minor accident. हा काही छोटा अपघात नाही झाला. Glass fell and the glass hit you. का काय ग्लास पडला तर ग्लासची काच लागली असं छोटं नाही झालंय. It was not a warning. It was not a scratch. काय वॉर्निंग नव्हती काही नाही. They are gone. संपले. They are dead. एक साथ सगळे मेले 10च्या 10. छप्पर कोसळलं. It was a big accident. So the Bible says, बायबल म्हणतं the devil prowls around like a roaring lion, सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा भटकतच असतो. seeking someone to devour. त्याला कुणाला तरी गडप करायचंच आहे. He eyed Job, but he found Job blameless. त्या सैतानाने योबाकडे डोळे लावले. त्याच्या लक्षात आलं योबामध्ये काही खोटच नाही. In that matter, त्या गोष्टीत even Mrs. Job was not very spiritually strong, सौ योब जरी आत्मिक रीतीनं एवढ्या स्ट्रॉंग नव्हत्या, yet she stayed with Job. पण नवऱ्याबरोबर राहिली She ना. stayed in that praying house. त्या प्रार्थनेच्या घरात नवऱ्याबरोबर राहिली. भले नवऱ्या इतपत स्ट्रॉंग नव्हती, पण नवऱ्यासोबत त्या घरात राहिली ना. And there is a purpose. संकल्प आहे त्याच्या मागे. Because tomorrow if the children died, how can they have children without Mrs. कारण Job? उद्या जर ती मुलं मरणार किंवा मेली तर परत मुलं व्हायला सौ योब जिवंत हव्यात. When the devil cannot break a righteous parent, सैतान जेव्हा नीतिमान पालकांना आई बापाला तोडू शकत नाही, he eyes the sons and daughters. तो मुलांवर आणि मुलींवर नजरा ठेवतो. He looks for the crack in their lives. त्यांच्या जीवनात कुठेतरी तो फट शोधतो की मुझे घुसना है. See, the covering was there, आवरण होतं त्यांच्यावर, but their choices determined whether they remained under it. पण त्या मुलांची निवड आहे ना की या आवरणाखाली मी राहणार का नाही राहणार ठरवायचं त्यांनी आहे ना. घोड्याला पाण्यापर्यंत आणू शकतो, पाणी तो घोडे को खुद पिना पडेगा ना बेटा. So there is a practical lesson here. तर इथे एक व्यावहारिक धडा आहे. Job had 10 children, योबाला 10 मुलं होती, yet we overlook them and focus only on how God restored Job with double. तरी आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून देवाने योबाला दुप्पट कसं परत केलं त्याच्यावर लक्ष लावतो. Yes. हो की नाही. We only see Job 42, how God blessed Job. आपण फक्त योबाचा 42वा अध्याय बघतो आणि म्हणतो की देवाने योबाला परत कसा सगळा आशीर्वाद दिला बघा. But while I was reading the Bible, पण मी बायबल वाचत असताना God said, देव बोलला, but did you also see about his children? त्याच्या मुलांचं बघितलं का तू काय झालं, Why they died? का ती मेली. Yes, the Bible centers on Job because it was his story. आणि बायबल योबावरतीच सगळं लक्ष देतं, केंद्रित करतं, कारण कथा योबाचीच होती. It was his faithfulness, it was his obedience. योबाचं विश्वासूपण, योबाची इमानदारी, योबाचं आज्ञापालन. And Bible always moves with those people who move towards God. आणि बायबल नेहमी त्या लोकांसोबतच जातं की जे देवाकडे एक पाऊल उचलतात, जिनको आना ही नहीं, उनके साथ बायबल क्यों जाए. Why Bible will go with Judas? यहूदा सोबत बायबल का जाईल, उसको पड़ी नहीं कुछ, कशाला, वाय. And so there is a gap between a parent's prayer and a child's choice. तर आई बाबाची प्रार्थना आणि मुलांची निवड यात अंतर आहे. Even the prayer umbrella we talk about, it has limits. प्रार्थनेच्या छत्रीविषयी, छत्र छायेविषयी आपण बोलतो ना, त्याला पण एक लिमिट आहे बेटा, एक मर्यादा आहे. लिमिट आहे त्याला पण एक. Parents can pray for the children, but still there is a limit. आई बाप मुलांसाठी प्रार्थना करू शकतात, पण शेवटी त्याला पण एक लिमिट असतं, मर्यादा असते. Because if you are above 18, का 18च्या वर जर ती मुलं गेली आहेत, your choices play a role. तर त्या मुलांची निवड तिथे भूमिका बजावते. त्यांनी ठरवायला प्रेयर तर आपण करू, मरेपर्यंत करू, सांगू पण मरेपर्यंत, पण ठरवावं त्यांना लागणार आहे. Faith is never inherited. विश्वास कधी वतनात
प्रॉपर्टी म्हणून मिळत नाही. Faith is a choice. विश्वास निवड है, वो हर एक को रखना पड़ता है. मेरे घर में मैं विश्वासू है तो प्रॉपर्टी में विश्वास अगले वालों को मिलने वाला नहीं, तो प्रत्येकाला आपापला ठेवावा लागतो. A covering can shelter you, आवरण तुला निवारा देईल, but it cannot force you to stay under the covering. पण बळजबरीनं तुला आवरणाखाली ते राहू नाही देणार. अनलेस यू डिसाइड, See? तू निवडायला हवं. अनलेस यू डिसाइड अबाउट 18. So the success stories in the Bible, तर बायबल मधल्या ज्या यशोगाथा आहेत they were not just about strong parents. त्या केवळ खंबीर आई बापा विषयीच्याच नाही आहेत. They were about each generation who is choosing to walk with God. प्रत्येक पिढी विषयीच्या आहेत, की प्रत्येक पिढीचे लोक देवासोबत चालायचं ठरवतात त्यांच्या आहेत. See? And so when Joshua said, तो योशुआ जेव्हा म्हणाला as for me and my house, की मी आणि माझे घराणे, it wasn't a sudden command. त्याला असा अकस्मात त्याने दिलेली आज्ञा नव्हती. It was the overflow of life that was already witnessed in the family. तर परिवारामध्ये जीवन जे भरपुरीने वाहत होतं, जे त्यांनी अनुभवलं आणि पाहिलेलं होतं, ते होतं ते. His family had watched him for 40 years in the wilderness. त्याच्या फॅमिलीने, त्याच्या परिवाराने त्याला 40 वर्ष रानात पाहिलेलं आहे. Joshua's family watched Joshua every day. योशुआच्या परिवाराने योशुआला रोज पाहिलं होतं. How What he my lived. dad is doing and what my mother is doing. 40 years. 40 वर्ष. They saw the glory on his face. वैभव, गौरव, चमक त्यांना बापाच्या चेहऱ्यावर दिसायची, की काही म्हणो माझा बाप देवाचा माणूस आहे. I mean, their amen was not forced. त्यांचा आमेन बळजबरीनं काढलेला आमेन नव्हता. It was formed in their lives. त्यांच्या आयुष्यात तो बिंबलेला होता. त्यांनी पाहिलेलं होतं. And that's why when Joshua said, as for me and my house, they म्हणून- immediately stood next to him. योशुआ जेव्हा म्हणाला मी आणि माझे घराणे, लगेच त्याची फॅमिली त्याच्या बाजूने येऊन उभी राहिली, की येस, We saw him for 40 years. काय 40 वर्ष आम्ही आमच्या बापाला बघितलंय. चंदनासारखा झिजलाय तो. See, you have to make a choice. तुला निवड करावीच लागेल. Children, you have to make a choice. मुला मुलींना अबाव 18, 18च्या वरच्या मुला मुलींना निवड करावीच लागेल. टाळमटाळ, टाळमटाळ, किती दिवस करणार टाळमटाळ? See, Noah tells us a similar story. नोहा आपल्याला तशीच कथा सांगतो. Building the ark for 120 years. 120 वर्ष त्याने तारू बांधलं. That is back-breaking अरे work. पाठीचा कणा, पाठ सगळ्याचा भुगा झाला असेल त्या माणसाच्या ते तारू बांधताना. I mean, it is a 120 humiliating work. 120 वर्ष लज्जित अपमानित काम. Every day, Noah would have been mocked by the surrounding people. आणि रोज अवतीभवतीच्या माणसांनी नोहाची मस्करी केली असेल, पाय खेचले असतील, नावं ठेवली असतील, की काय करतो देव जाणे, हा म्हातारा वेडा झाला, काय पण करतो, तारू बांधतो, जिथं पाऊस नाही तिथं तारू म्हणे. And so Noah's sons didn't just stay because of rules. तर नोहाची मुलं केवळ कायद्यामुळे त्याच्या सोबत राहिली नव्हती. They stayed with Noah, their father, because they believed in the blueprint. नोहाची मुलं नोहा सोबत, बापा सोबत अशासाठी राहिली कारण त्यांनी त्या ब्लूप्रिंट वर विश्वास ठेवला होता, की मेरे बाप को अगर प्रभु ने ये कुछ बोला है तो ये होने वाला है. The children saw Noah and Mrs. Noah working day and night. मुलांनी पाहिलं की आमचा बाप नोहा, आमची आई दिवस रात्र या तारूवर मेहनत घेत आहेत. I mean, you cannot tell a young son and daughter pick up the hammer. तरुण मुला मुलीला तुम्ही थोडं सांगू शकता, ए चल हातोडी उचल. You can tell a child to pick up a hammer, he will pick up 10 hammers. for you. लहान बाळाला तुम्ही सांगू शकता हे हातोडी उचल ना, ते बाळ अजून बाळ आहे, ते एक नाही 10 हातोड्या उचलून तुझ्या हातात देईल. But पण a boy and a girl above 18, मुलं आणि मुली 18च्या वर गेली they have their own minds. की त्यांना स्वतःचे ब्रेन आणि मेंदू असतात. They would have said, ते म्हटले असतील, Daddy, डॅडी you only do this. तुम्हीच करा, We are in our college, we are studying. आम्ही आमच्या कॉलेजमध्ये अभ्यास करतो, आम्हाला काय. But Noah's sons, they chose to pick up the hammer. पण नोहाच्या मुलांनी निवडलं की आम्ही आमच्या डॅडी सोबत हतोडे उचलणार आहे. वी हॅव सीन अँड नोन आवर फादर. That's the difference between control and conviction. हा फरक आहे, नियंत्रण आणि स्पर्श. आपल्याला कंट्रोल आणि स्पर्श यातला हा फरक. We cannot control the children who are above 18. 18च्या वर गेलेल्या आपल्या मुला मुलींना आपण कंट्रोल करू नाही शकत, की येच ना करना. Otherwise, बाद में नाही. where the nail has to go, they will hit somewhere else only. नाही तर खिळा जिथे ठोकला पाहिजे तिथे न ठोकता आणिच कोणीतरी ठोकला जाईल. दाराला
कायमचं मारून टाकणार, हो. तुम्ही आतच राहिलं. असं, अरे बेटा तुझे बोला क्या, तू करा क्या, तूने तो मेरे को ही अरेस्ट कर डाली. You can create rules, तुम्ही नियम निर्माण करू शकता, but you cannot manufacture belief. पण विश्वास तुम्ही उत्पादित करू नाही शकत. विश्वास तुम्ही फॅक्टरीत माल पैदा केल्यासारखा पैदा करू शकत नाही. You can pray for your family, तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही प्रार्थना करू शकता, तुमची फॅमिली but you cannot make a choice for them. पण तुमच्या फॅमिलीसाठी, अरे बायकोसाठी तू ठरू शकत नाही, निवडू शकत नाही. मुलांसाठी पण 18च्या वर गेल्यावर तू निवडू शकत नाही. What can I do, pastor? काय करायचं मग मी पास्टर? Live a life so consistent, असं सातत्याचं जीवन जगायचं so ना, anchored, असं देवात मुळावलेलं जीवन जगायचं that it becomes a special invitation for your की children. तुझ्या मुलांना एक खास आमंत्रण गेल्यासारखं झालं पाहिजे की माझे आईबाप जे करतायत ते मी करायलाच हवं, अशी त्यांना गळ पडली पाहिजे, स्पर्श झाला पाहिजे. You live in such a way असं जगून दाखवा that makes those people curious about your faith. की ज्या पायी त्या मुलांना तुझ्या विश्वासाची ओढ लागेल, त्यांना जगून दाखवा. When they see your joy, जेव्हा तुमच्यातला आनंद ते when they पाहतील, see your peace, जेव्हा तुमच्यातली शांती ती when they मुलं see पाहतील, your strength, जेव्हा तुमची ताकद ते पाहतील, ओ रबा खरबा, One day they will गॉड turn. इज स्पीकिंग, हालेलुया. एक दिवस ती पोरं येणार. किधर जाएंगे? walk in integrity सरळतेनं चाला, long enough अगदी भरपूर, that they will start trusting in your direction. इतकं सरळतेनं चाला, इतकं सात्विकतेनं चाला, इतकी वर्ष चाला, खूप चाला, की शेवटी त्या मुलांना विश्वास बसून जाणार तुमच्या दिशेवर. Build something so real असं काहीतरी खरं त्यांना उभं करून दाखवा, that others would be interested to be a part of it. बाकीच्यांना सुद्धा इंटरेस्ट यावा की मला पण हे करायचंय. करू मी काय म्हणते नेहमी एक वाक्य, करके दिखाओ तो माने. Because in the end, कारण शेवटी faith cannot be forced, विश्वास बळजबरीनं बेटा नाही कुणावर आपण but faith can be inspired. पण विश्वासाची प्रेरणा आपण दुसऱ्यांना देऊ शकतो की मेरी तरफ देख तो सही और प्रेरणा ले. Legacy is not commanded, वतन आज्ञेनं मिळत नाही, it is only demonstrated. ते प्रदर्शित केलं जातं. And the strongest yes आणि सगळ्यात बलवान होकार that your family will give तुझा परिवार तुला जेव्हा देईल, is the one they choose from themselves. ते स्वतः जेव्हा निवडतील तेव्हा. See, when Very. they make a choice, they will never go back. जेव्हा ते स्वतः निवडतील आणि ठरवतील ना, ते कधी माघार घेणार नाही. But you force them today, they'll be with you. Tomorrow they will go तू away. त्यांना बळजबरी केली, आज ते तुझ्या सोबत राहतील, उद्या निघून जातील. देर इज नो गॅरंटी. But the day on their own they say, पण ज्या दिवशी ते स्वतःहून म्हणतील I appreciate what you all are की doing. मम्मा डॅडा तुम्ही जे करताय त्याचं मला कौतुक आहे, I have made a choice मी today. आज ठरवलं आणि निवडलंय, I will support मी you. आधार देणार तुम्हाला, They will never leave you. कधीही सोडणार नाहीत मग ते तुम्हाला. Look at Rahab. राहाब, Her family had to stay inside that house राहाबच्या परिवाराला त्या घरात राहायला लागत होतं while the whole Jericho wall was shaking. आणि संपूर्ण यरियोची भिंत तर हादरत होती. They had to trust in that scarlet thread choice. त्यांना त्या लाल रंगाच्या त्या धाग्यावर, त्या कपड्यावर, त्या निवडीवर विश्वास ठेवावा लागला. They had to trust their mother Rahab. आई, त्यांची आई राहाब, तिच्यावर त्यांना विश्वास ठेवायला लागला. They had to trust that scarlet thread or rope or cloth. त्या लाल कपड्यावर त्यांना विश्वास ठेवायला लागला, आईवर, राहाबवर त्यांना विश्वास ठेवायला लागला. आणि ही भिंत तर हादरतीये, वर घर आहे त्यांचं. See, one person's faith पण एका माणसाचा विश्वास opened the door for all of them. दार उघडतो अख्ख्या खानदानासाठी. अख्ख्या खानदानासाठी लिख केलेलो ऍक्ट 16:31, यू बिलीव्ह यू शाल बी सेव्ड, यू अँड युअर हाऊस होल्ड. But see, the family staying with her पण परिवार तिच्या सोबत राहणं was their own act of belief in God. ते त्यांचं स्वतःच देवावरच्या विश्वासाचं कृत्य होतं, Isn't it? हे की नाही? ते स्वतः देवावरचा विश्वास ठेवत होते म्हणून ते तिच्या सोबत राहिले होते. Because कारण Joshua and the team said, please don't leave this house. योशुआ आणि योशुआच्या टीमनं तिला सांगितलं की घर सोडून तुम्ही जाऊ नका, Because anytime when we come कारण कधी जेव्हा आम्ही येऊ and see that scarlet rope, आणि तो लाल कपडा बघू, immediately you all have to come with us. लगेच तुम्ही आमच्या बरोबर निघायचं. So their staying with Rahab shows their faith in Rahab's तर God. राहाबची फॅमिली राहाब बरोबर राहिली
म्हणजे राहाबवर त्यांच्या फॅमिलीचा विश्वास होता. And that's how they were all saved. अशा रीतीने राहाबच्या फॅमिलीतले लोक तारले गेले. Children have to make their own choices if they are above 18. मुलं जर 18च्या वर आहेत तर त्यांनी स्वतःची निवड स्वतः करायची असते. त्यांना करू दे. Let them do it. Let them decide. Amen. What about Solomon and Absalom? शल्मोन आणि अबशालोम त्यांचं काय? Both were the sons of David. दोघे दाविदाचेच मुलगे ना. शल्मोन पण त्याचाच होता, अबशालोम पण दाविदाचाच होता. And both had the same prayer umbrella. दोघांच्या डोक्यावर बापाच्या प्रार्थनेची तीच छत्रछाया होती. David prayed for Absalom. David prayed for Solomon. दावीद अबशालोमसाठी प्रार्थना करायचा, दावीद शल्मोनासाठी पण प्रार्थना करायचा. Yet only one asked for wisdom to build the temple of तरी God, एकाच मुलाने देवाकडे ज्ञान मागितलं की तुझं मंदिर बांधायला मला ज्ञान दे. while the other built a monument. आणि दुसऱ्याने काय केलं? A monument for himself. स्वतःसाठी पुतळा बांधल्यासारखं केलं And he conspired against his own father. आणि स्वतःच्या बापाविरुद्धच सगळी कुयुक्ती केली. होते दोघे त्याचेच मुलगे. And so David's prayer didn't change Absalom's heart. तर दाविदाच्या प्रार्थनेमुळे अबशालोमचं हृदय बदललं नाही. Why? का नाही Why बदललं? David's prayer का? changed Solomon's heart? का दाविदाच्या प्रार्थनेमुळे शल्मोनाचं हृदय बदललं पण अबशालोमचं नाही बदललं? का? Because Absalom refused to agree with David's कारण God. अबशालोमने दाविदाच्या देवाशी कधी सहमतच केलं नाही. 2 children. दोन मुलं, दोन्ही त्याचीच. But one died early, one lived to एक declare the लवकर glory of मेला, God. एक देवाच्या गौरवासाठी जगला. See, you can provide the scarlet thread. तुम्ही लाल कपडा पुरवा, You can give the invitation. आमंत्रण सुद्धा तुम्ही त्यांना द्या. But you cannot force your children to stay in that house of salvation. पण त्या तारणाच्या घरात त्या मुलांना राहायची बळजबरी तुम्ही करू शकत नाही. इफ दे आर अबाव 18. Job's first 10 children lived independently योबाची पहिली 10 मुलं स्वतंत्र राहिली and lived independently of his altar. आणि वेदीपासून सुद्धा स्वतंत्र राहिली. And that created a gap. त्यातून गॅप निर्माण झाला. And the enemy got a foothold in their houses. शत्रूला त्या मुलांच्या घरात जागा मिळाली. मुलांच्या घरात. So you cannot survive on your parents' after party prayers alone. तुम्ही फक्त तुमच्या आई बापांनी तुमच्या पार्ट्या झाल्यानंतर तुमच्यासाठी ज्या प्रार्थना केल्या आहेत त्याच्यावर जिवंत राहू शकत नाही. You never read about the elder son saying, "Daddy, today I will pray." कधीही आपण असं वाचत नाही तिथे लिहिलेलं की थोरला मुलगा कधी योबाला म्हटला असेल की डॅडी आज प्रार्थना मी करतो. नो, नेवर. At some point, कधी ना कधी you have to stop being a guest in your father's faith. तुझ्या बापाच्या विश्वासात तू पावणा म्हणून राहू नको. व्हॉट अ लाईन. तुझ्या बापाच्या विश्वासात पावणा म्हणून राहू नको. स्वतः विश्वास ठेव. You need to become a partner in God's plan. तुला देवाच्या योजनेत भागीदार बनावं लागेल. You are a child of destiny. तू ठरलेल्या आयुष्याच्या दिशेचं संतान My आहे. son, my daughter. माझ्या मुला, माझ्या मुली, You are a daughter and a son of destiny. तुम्ही ठरलेल्या आयुष्याच्या दिशेची संतान You आहात. have to become a partner with God. तुम्हाला देवासोबत भागीदार बनावं लागेल. बापाच्या विश्वासात बघणारे पावणे बनू नका. The roof only holds when the people inside are in agreement with the architect of that house. घराचं छप्पर घरावर तेव्हा शाबूत राहतं जेव्हा त्या घरची सगळी माणसं घराच्या आर्किटेक्टशी सहमत असतात. नाही तो छप्पर गिरताय. Your roof will only stand strong as your prayer life is. तुझं जेवढं प्रार्थनेचं जीवन असेल ना तेवढंच तुझं घराचं छप्पर सुखरूप असणार आहे. प्रार्थना नाही ते छप्पर तुझ्या डोक्यावर कधी कोसळेल. थोडी प्रार्थना आहे, डेंजर आहे. भरपूर कराल, सुखरूप राहाल. Amen. आमेन, आमेन, आमेन. पास्टर सलाम है आपको सर. सलाम है. Say. सलाम And you know, Job later on, after their death, had 3 daughters. त्यांच्या मृत्यूनंतर योबाला नंतर 3 मुली झाल्या. And they have names. त्यांना नाव आहेत And you know their names. आणि त्यांची नावं आपल्याला माहिती आहेत. But the first 3 daughters' names are not mentioned. पण पहिल्या 10 मुलांमध्ये ज्या 3 मुली होत्या त्यांची नावं लिहिलेली नाहीत. नंतरून त्याला जी 10 मुलं परत झाली त्यातल्या 3 मुलींची नावं लिहिलेली आहेत. You have to read between the lines. ओळीन मधलं वाचायला शिका. And the first one's name was Perfume. पहिलीचं नाव परफ्यूम. Some reason. काही कारण असेल ना. सुगंधी द्रव्य. Second name was Dove. दुसरीचं नाव पारवा, कबूतर, डव.
I think so they were finally in agreement with the peace Job found after his storm. म्हणजे सरते शेवटी योबाला जी शांती प्राप्त झाली त्यात या मुलींनी सहमत केलं असेल, म्हणून नंतरच्या मुलींची नावं आहेत. Amen. See, there is an individual accountability. कसं असतं बेटा, एक व्यक्तिगत हिशोब देणं पण आहे ना. तुझा हिशोब मी किती दिवस द्यायचा रे? तू आता 18च्या वर गेला, तुझे हिशोब तू दे. The prayer umbrella is a covering, प्रार्थनेची छत्रछाया एक आवरण आहे. हम मरते दम तक वो करेंगे, हम माँ बाप है. but it's not a cage. पण तो पिंजरा नाहीये. And We are it's not a releasing. substitute for a personal walk with your God. आणि तुझ्या देवासोबत तुझं जे व्यक्तिगत चालणं झालं पाहिजे त्याच्यासाठी ते सबस्टिट्यूट नाहीये की मेरा मेरे माँ बाप के प्रेयर पर सब हो जाता है, मी विश्वास ठेवला नाही ठेवला तरी मी स्वर्गातच जाणार आहे, असं होत नाही. You cannot ride into heaven with your father's credentials. तुझ्या बापाच्या जमापुंजीवर तू स्वर्गात जाऊ शकत नाही. हे फॅमिली सॅल्वेशन नाही आहे. I would not have gone to heaven with my father's credentials. माझ्या वडिलांच्या जमापुंजीवर मी स्वर्गात जाऊ शकलो नसतो. I had to take my own decision. मी स्वतः निर्णय घ्यायला हवा होता, जो मी घेतला when I was 26, 27. See, greatness is not genetic. थोरवी वंशावळीत येत नाही. इट्स नॉट जेनेटिक. माझ्या बापात होतं म्हणून माझ्यात आलं, माझ्या आईत होतं म्हणून माझ्यात आलं आणि मी थोर झाले. दॅट डझंट हॅपन दॅट वे. It is limited to only the blood pressure and your knee pain. हो, ते सगळं ते कसं येतं वंशा. जेनेटिक काय येतं? गुडघे दुखणं, बीपी, डायबिटीज. मेरे माँ को था, मुझे आया, वो सब उधर से आता है. Even limited to the looks also. आणि सौंदर्य जे काही रूप वगैरे असेल त्यापर्यंत, बस त्याच्या पुढे नाही की But दिसायला greatness does not आईसारखे, come. हा दिसायला बापासारखा आहे तिथपर्यंत येतं, पण त्याच्या पुढे नाही. विश्वास वगैरे नाही येऊ शकत. You know Samuel? शमूएल, He was one of the most powerful prophets in history. शमूएल इतिहासातला सगळ्यात सामर्थ्यवान संदेष्टा होता. A man of God whose words never fell to the ground without bringing fruit. देवाचा असा सेवक की त्याचे शब्द कधी जमिनी उपडे पडले नाहीत तर त्यातनं फळ आलंच. So powerful. एवढा सामर्थ्यवान होता शमूएल. Yet the Bible says तरी बायबल म्हणतं his own sons did not walk in the ways of the father. त्याची स्वतःची मुलं बापाच्या मार्गात चालली नाहीत. नाही चालली. बायबल म्हणतं एवढा सामर्थ्यवान होता शमूएल की त्याचा शब्द कधी जमिनीवर उपडा पडायचा नाही. देव तो बोलेल ते करायचा, पण त्याची मुलं नाही तशी निघाली. क्या हो He गया? spoke, God would answer, but Samuel- he would speak and his sons would not answer. शमूएल बोलायचा, देव उत्तर द्यायचा, पण शमूएल बोलायचा, त्याची पोरं नाही काही उत्तर द्यायची. Yes, it's written in 1 Samuel 8:3. 1 शमूएल 8 अध्याय 3 वचन लिहिलंय. They turned aside after gain, took bribes and perverted justice. 1 शमूएल 8 अध्याय आणि त्यातलं 3 वचन. परंतु त्याचे मुलगे त्याच्या मार्गाने चालत नसत तर लाभाकडे वळून लाच खाऊन न्याय विपरीत करीत हो. असत. कोण? Samuel's son. द ग्रेट शमूएलाचे मुलगे. So you can grow up in the temple, sleep near the ark, तर तुम्ही मंदिरात मोठे होत असाल, घराच्या कोशापाशी झोपत असाल, hear your father's voice, बापाचा आवाज ऐकत असाल, who is singing जो गातोय the word of God, देवाचं वचन गाऊन गाऊन सांगतोय, carrying the word of God, देवाचं वचन घेऊन घेऊन फिरतोय, praying, प्रार्थना करतोय, raising up altar. वेद्या बांधतोय, You see the smoke, तुम्ही धूर पण जाताना बघताय, and you can still choose greed over God. तरी तुम्ही देवाऐवजी लाच आणि लाभ, लोभी पण निवडत असाल. इट्स पॉसिबल. हे शक्य आहे. See, they saw the business of ministry. पाहिलं त्यांनी मिनिस्ट्रीतल्या कामात शमूएलाला. They saw the business coming from the ministry. त्यांनी काय केलं? मिनिस्ट्रीतून काय व्यवसाय आपल्याला, मिनिस्ट्री में से मेरे को क्या बिजनेस करने को मिलेगा, उसके बेटों ने वो देखा. But they missed the God of the man. पण त्या माणसाचा देव ते लोक विसरले. त्या माणसाचा त्यांना देव नाही दिसला. बाप का प्रभु दिखा नहीं, बाप के मिनिस्ट्री में से बिजनेस दिखा. बोली भाषांतर. Like बाप Jesus, का प्रभु नहीं दिखा. like Jesus spoke about a father who had 2 sons. जसं येशू एका वडिलांविषयी बोलले ज्यांना 2 मुलगे होते. One said yes, एक हो म्हणाला, when dad said go and work, जेव्हा डॅडी म्हणाले त्याला की जाऊन काम कर, एक हो म्हणाला, but he didn't go. पण गेलाच नाही. The second one said yes, I will go, दुसरा म्हणाला मी जातो, but he never went. गेलाच नाही. So one had the language, the respect, the image, म्हणजे एकाकडे भाषा होती, आदर होता, प्रतिमा होती, but he stayed in the house पण घरातच राहायला गेलाच नाही. while the work was in the field. काम तर शेतात होतं, काम बाहेर होतं. The other said no, दुसरा नाही म्हटला.
But he was still honest in his rebellion. पण त्याच्या बंडखोरपणात तरी तो प्रामाणिक होता. आय एम ऑनेस्टली रिबेलियस. मी प्रामाणिकतेने बंडखोरच आहे. But then when he sat at home, पण जेव्हा घरी बसला, his conscience pricked. त्याचा विवेक भाव त्याला टोचायला लागला की मी नाही म्हटलो माझ्या डॅडीला. Say, he didn't like it. नाही आवडलं त्याला. He made a choice. त्याने ठरवलं I will change my mind. की मी माझं मन बदलतोय. And he ran to his father आणि भले नाही म्हटला होता तरी तो बापाकडे गेला and went. आणि कामाला लागला. एक हो म्हणून गेला नाही, एक नाही म्हणून पण गेला. See, God is not looking for yes, dad, or yes, pastor. देव फक्त हो डॅडी, हो मास्टर, येस येस, हो 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 करणाऱ्यांच्या मागे नाहीये देव. But the one who goes and works. पण जे खरोखर जाऊन काम करतील त्यांच्या मागे आहे देव. Even if he says no first and then he works, God appreciates it. जरी पहिले तो नाही म्हटला पण मागाहून त्याने येऊन काम केलं, देव अशांचं कौतुक करतो. पण जे हो 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 आराऊ कराऊ ना आणि कधीच करत नाहीत, त्यांचं कसं कौतुक करायचं तुम्ही तरी आम्हाला शिकवा. Remember what God told Ezekiel? देव एजिकेलला काय बोलला आठवतं? And it's a very terrifying insight. आणि अतिशय भयानक असं हे चित्र आहे. If you read in Ezekiel 14 to 20. एजिकेल 14वा अध्याय 14 ते 20 तुम्ही काढा आणि वाचा. एजिकेल 14वा अध्याय 14 ते 20. God said, देव बोलला, even if Noah, Daniel and Job were in the land, they could save only themselves by their righteousness. They could not save their sons or daughters. 14वं वचन बघा. एजिकेल 14वा अध्याय 14वं वचन. तेव्हा जरी नोहा, दानिएल, इयोब हे तिघे जण त्यात असले तरी ते आपल्या न्यायीपणाने आपलेच जीव मात्र वाचवतील असे प्रभू यहोवा म्हणत आहे. आपल्या मुला मुलींचे वगैरे नाही, मुलांना मुलींना नाही. That means म्हणजे how true it came about in Job's life. योबाच्या जीवनात हे खरंच घडलं की He could save himself, स्वतःला योब तारू शकला, वाचू शकला, not his sons and daughters. मुला मुलींची नाही. So intercession has a limit. तर मध्यस्थी आपण जी करतो ना त्याला एक मर्यादा आहे. A father's righteousness can delay judgment. बापात जो नीतिमानपणा आहे त्यापायी वयात आलेल्या मुलांवरचा न्याय थोडा पुढे जाऊ शकतो. It can open a door. दार उघडू शकतं, It can create an opportunity. संधी निर्माण होऊ शकते. But it cannot force a soul into heaven. पण जीवाला बळजबरीनं स्वर्गात घेतलं जाऊ शकत नाही. बिकॉज दे आर अबाव 18, दे नो एव्हरीथिंग नाव. And so त्यांनी ठरवायचं असतं. this is the message for this generation. ह्या पिढीसाठी हा उपदेश आहे. Your father might be a Job, तुमचे वडील योब असतील sacrificing at dawn. आणि अगदी पहाटे उठून अर्पण चढवत असतील. Your mother may be like Rahab, तुझी आई राहाब असेल, hanging the scarlet thread every day लाल on the कपडा रोज windowsill. बाहेर लटकवत असेल. But the mighty wind of life will test your foundation. पण आयुष्याचा महान वारा किंवा तुफान तुझा स्वतःचा पाया तपासणार. And if you are parting in a house where you have locked the door to your father, आणि ज्या घरासाठी तू तुझ्या बापाला दार बंद केलेलं आहे or आणि your father's God, ज्या घरात तू तुझ्या बापाला दार बंद केलंय, तुझ्या बापाच्या देवाला दार बंद केलंय, You are in a दार danger- बंद करून तू पार्टी करतोय, you are in a danger zone. तू धोक्यात. देयर इज अ ट्रिमेंडस रेड फ्लॅग देअर. तिथे लाल झेंडा आहे, फार मोठा धोका आहे. कारण बापाच्या देवाला तू घरात एंट्री देत नाही आणि घर बंद करून तू आत पार्टी करतोय. Let me tell you, एक सांगतो, personal dedication व्यक्तिगत समर्पण is the only thing that can survive the storm. एकच गोष्ट आहे. व्यक्तिगत समर्पण संकटात आपल्याला तारू शकतं. ना तेरे लिए मैं कुछ कर सकती हूँ, ना मेरे लिए तू काम आएगा. We have limitations. आपल्याला मर्यादा आहेत. Write it down. लिहून ठेवा. Personal dedication व्यक्तिगत समर्पण is पाहिजे. the only thing हे व्यक्तिगत समर्पण एकच अशी गोष्ट आहे that survives the storm. जी वादळात आपल्याला तारते. See? व्यक्तिगत समर्पण, माझ्या बापाने समर्पण केलं म्हणून मी तारलो असं होत नाही. So Job's first 10 children, तर योबाची पहिली 10 मुलं, they were covered by a ritual, हा त्या विधीमध्ये त्यांच्यावर ते आवरण होतं, प्रथेत विधी. but they were not connected by a relationship. पण नातं नव्हतं ना, नात्याने संपर्कात नव्हते ते देवाशी. Not connection to the church, but connection to Jesus Christ. आणि चर्चशी संपर्क सुद्धा नाही, चर्चच्या येशू ख्रिस्तांशी संपर्क नाही. Amen. आमेन. Say, parents cannot become your spiritual backpack. आई बाप तुझी आत्मिक बॅकपॅक बनू नाही शकत. बॅकपॅक तुम्ही नेता ना शाळेत,
आई बाप नाही बनू शकत ती. See, your father can kill a lamb for you, तुझे वडील तुझ्यासाठी कोकरू मारतील, but he cannot make you to repent. पण तुला पश्चाताप करायला नाही लावू शकत ना. तो पस्तावा तुला स्वतःला व्हायला हवा. Lamb will not repent. कोकरू नाही पस्तावा. Lamb will die for you, but repentance is on your side. कोकरू तुझ्यासाठी पस्तावा करणार नाही. कोकरू तुझ्या पापासाठी मरेल. पस्तावा तुला करायला लागेल ना. I mean, your mothers can shed tears for you, तुमच्या आया तुमच्यासाठी रडून रडून खलास होतील, but she cannot make you to take your life seriously. पण ती आई तुला अगं तुझं जीवन तू थोडं गंभीरपणे घे असं म्हणून म्हणून गंभीरतेनं घ्यायला लावू शकत नाही. ते तुला करायला लागेल. See, parents' prayer can be an invitation. आई वडिलांची प्रार्थना म्हणजे एक आमंत्रण पत्रिका असू शकते, It cannot be a guarantee for your पण life. गॅरंटी नाही असू शकत. ते तुला ठरवा. अबाव 18, 18च्या वर तुला ठरवावं लागेल. डू यू वॉन्ट जीसस Yes. और यू डोंट वॉन्ट? You cannot call yourself safe with a natural roof. You need a spiritual roof. नैसर्गिक छपरावर तू स्वतःला सुखरूप आहेस असं म्हणू नकोस. आत्मिक छत्र छाया तुला लागणार आहे, लागणार आहे. You know, the 3 daughters, new daughters, they stayed with Job after that. 3 नंतर ज्या मुली झाल्या ना योबाला, त्या योबासोबत राहिल्या. I think so. We have breaking of bread. We आज will प्रभू stop. भोजन आहे ना, इथे आपण थांबूया. व्हॉट अ मेसेज पास्टर. Let's have a short prayer. एक छोटीशी प्रार्थना करूया. Thank you, Jesus. Thank you, Master. धन्यवाद Take a देव. worship song. एक आराधनेचं गीत घ्याल का? तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, हालेलुया. मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु। सर्वांनी डोळे बंद करून हात वर करून आराधना करा तेरे बेटा. जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु। मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी, तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा। मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी, तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा। एल शदाय आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना, एल शदाय आराधना, Worship Him, worship Him. आराधना आराधना सर्वांनी त्याची आराधना करा. अदोनाय आराधना, यीशुआ आराधना। मृत्यु के रास्ते पर टूटे दिखों लिए खड़ा था, चंगा करने वाला बनकर मुझे नया जीवन दिया। मृत्यु के रास्ते पर टूटे दिखों लिए खड़ा था, चंगा करने वाला बनकर मुझे नया जीवन दिया। एल शदाय आराधना, तेरी आराधना हो, तेरी स्तुति हो यीशुआ। अदोनाय आराधना, प्रभु यीशुआ आराधना। एल शदाय आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना। बेचैनी में मुझे पाकर आंसू मेरे पोंछा तूने, आंखों की पुतली जैसे Yes. जीवन भर संभाला मुझे। बेचैनी में मुझे पाकर आंसू मेरे पोंछे तूने, आंखों की पुतली जैसे जीवन भर संभाला मुझे। एल शदाय आराधना,
Thank you, Lord God. I give you the glory, O धन्यवाद Master. देव बाप्पा तुला. Where can we go, Lord? आम्ही कुठे जाणार देव You have the बाप्पा? words of eternal life. जीवनी शब्द, सार्वकालिक जीवनाचे शब्द तुझ्याकडे You आहेत. are our spiritual roof, Lord. तू आमचा आध्यात्मिक छप्पर आहेस देव बाप्पा. You are our covering. तू आमचा आवरण आहेस. You are our strength. तू आमची ताकद आहेस. You are our power. तू आमचं सामर्थ्य You are आहेस. our life. तू आमचं जीवन आहेस. रबा शांत माको रबा बाबा खराबा शांत रबा खराबा. Make us like Job, Lord. आम्हाला योबासारखं बनव दे बापा. Raising up the altar. Seeking Vedi. God's face. वेदी बांधून अर्पण चढवून देवाला प्रार्थना करून राहणारा योग. Make the children of my church माझ्या strong. चर्च मधल्या मुलांना, माझ्या चर्च मधल्या मुलींना खंबीर आणि स्ट्रॉंग कर तुझ्यामध्ये. Open their eyes, Lord, to the truth. सत्याकडे त्यांचे डोळे उघड दे बाप्पा. Let not the modern world deceive them. या आधुनिक जगाने त्यांना फसवू नये अशी माझी तुला प्रार्थना आहे. Education cannot help all the time. शिक्षण नेहमी मदत करत नाही. It can take you to the ends of the earth, not to heaven. शिक्षण तुला जगाच्या कानाकोपऱ्यात नेईल, अमेरिकेला नेईल, युरोपला नेईल, पण स्वर्गात नाही नेऊ शकत. त्याला येशूच लागतात. Education cannot keep the devil from your life. शिक्षण तुझ्या जीवनातून सैतानाला लांब नाही ठेवू शकत. God can open miracle doors for you. देव तुझ्यासाठी चमत्काराचं दार उघडू शकतो. God can lift your head. देव तुझं मस्तक उंच करू शकतो. God can bless you from देव तुला आशीर्वाद देऊ शकतो things where it is impossible. की जिथे गोष्टी अशक्य आहेत. He can do things that no man can do for अशा you. गोष्टी देव तुझ्यासाठी करेल. एक माणूस जे करू शकत नाही ते देव करेल. The father and the mother is not a fool to trust God. आई बाप मूर्खता नाही येत ना देवावर विश्वास ठेवायला. They know who their God is. त्यांना माहितीये त्यांचा देव कोण आहे ना. They may not be educated. ते नसतील तेवढे शिक्षित, असतील थोडे अडाणी, But पण ते बावळट तर नाहीत ना. they know God. त्यांना देव माहित आहे ना. Father, देव बाप्पा bless my children of the church. माझ्या चर्चच्या मुला मुलींना आशीर्वाद दे. Open their spiritual eyes ही to the truth. जवान पिढी आध्यात्मिक सत्याकडे डोळे उघडू दे. Make them strong, Lord. त्यांना बलवान कर. Bless them, Lord. आशीर्वाद दे. They are here to listen to your word. ते इथे तुझं वचन ऐकायला आज आले They love you, Lord. कारण त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे. They have given you importance, त्यांनी Lord. तुला महत्व दिलंय म्हणून ते आज इथे आले. Make their life. त्यांचं जीवन घडव. Make their destiny. त्यांच्या आयुष्याच्या दिशा आणि संकल्प बनव. Keep them from the devil. सैतानापासून त्या मुला मुलींना लांब ठेव. Cover them by the blood of Jesus. रक्ताखाली येशूच्या त्यांना झाक. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. We can just pray. आम्ही एवढी प्रार्थनाच करू शकतो, But they have to make a choice. त्यांना निवड करावी लागेल. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. Please be आमेन. seated, people. आमेन. कृपया सर्वांनी खाली बसा प्रियानो.